हाय मंडळी, हाय करा तू. हाय. नमस्कार मंडळी, मी रंजना, होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आदू आणि मी तुमचं मनापासून स्वागत करते, कारण आजची रेसिपी आमची आदू आणि मी सोबत म्हणून करणार आहोत. आणि ही रेसिपी आज आम्हाला शूट करायची आहे हे मला आदूनी कालच सांगितलेलं आहे. कारण आदू मला म्हणाली काल की आई मला एक पदार्थ खायचा आहे आणि तो आपण दोघींनी मिळून करायचा आहे. तर आता हे कालचीच मला सूचना मिळालेली आहे आणि आज आदूच्या स्कूलला सुट्टी आहे, त्यामुळे आदूनी मस्त आता नाश्ता केलेला आहे पोटभर आणि आता आम्हाला बनवायची आहे रेसिपी. तर आदूची रेसिपी कोणती आहे तर तुम्ही तिच्या तोंडूनच तुम्ही ऐका. आदू आपल्याला काय बनवायचं आज? जोरात सांग. मोदक. हा, तर आम्हाला बनवायचे आहेत आज तांदळाचे उकडीचे मोदक. तिला खायचे होते, अगदी 2-3 दिवसापासून तिचं चाललेलं की आई मोदक कर. आणि कालच्या दिवशी तिला काय वाटलं तर माहिती नाही, मला म्हणते की मोदक करायचे पण आपण दोघींनी मिळून मोदक करणार आहोत. तर आज आता आदू कसे कसे मोदक करणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच. तर मंडळी चला रेसिपीला सुरुवात करूया. चला मंडळी, आपल्याला मोदक वळायला घ्यायचे आहेत. तर हे बघा, गॅस मी कमी गॅसवरती भांड्यामध्ये पाणी, मी एक तांब्यावर पाणी ठेवलेलं आहे या भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये एक चाळणी लावणार आहोत. तर पाणी गरम होतं तोपर्यंत आपल्याला मोदक वळायचे आहेत. मोदक वळण्यासाठीचे साहित्य मी इथे तुम्हाला दाखवते. चला मंडळी, इथे मी सारण तयार करून घेतलेलं आहे. तर बघा, सारणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती संपूर्ण दिलेली आहे. मी आता जे मोदक वळायला पीठ तुम्हाला दाखवणार आहे त्या पिठाची सुद्धा संपूर्ण रेसिपी दिलेली आहे. पटकन चॅनलवरती जाऊन तेवढीच रेसिपी तुम्ही बघा. आणि मोदक किती आहे तर ते सुद्धा इथे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मंडळी, हे सारण काळपट वाटतं तर हा पतंजलीचा गुळ मी इथे घेतलेला आहे, पण एकदम रसरशीत हे सारण तयार झालेलं आहे. एकदम छान याचे मोदक लागणार आहेत. आणि इथे मी तुम्हाला दाखवते पीठ. तर पीठ एकदम स्मूथ आपल्याला पाहिजे आहेत. हे बघा, अगदी हातावरती पटकन घेतल्याबरोबर या पिठाचा हे बघा या पद्धतीने गोळा व्हायला हवा. तर पिठाची रेसिपी कसं बनवायचं आहे तर चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता, ही संपूर्ण रेसिपी दिलेली आहे. तर आता आम्ही मोदक वळायला घेणार आहे आता. आणि आदूची मम्मा सुद्धा आलेली आहे आम्हाला मदत करायला. तर चला मंडळी, मोदक बनवायला सुरुवात करूया. 6 मीडियम साईजचा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. सोप्या पद्धतीने मोदक, अगदी नवीन बनवणारे असाल तरी सुद्धा तुमचे मोदक चुकणार नाहीत. हाताने आपण पारी करायला गेलो तर ती थोडीशी जाड बारीक येऊ शकते, जाड पातळ, त्यामुळे तुम्हाला कळ्या करताना मात्र त्रास होईल. तर ह्या पद्धतीने हलक्या हाताने अगदी थोडंसं कोरडं पीठ लावून आणि तुम्हाला ही पारी लाटायची आहे. पातळ हवे असतील तर अजून थोडीशी पातळ करायची आहे, अन्यथा थोडीशी मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने केलीत तर उकडीचे मोदक हे अतिशय छान होतात. तर या पद्धतीने आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे. तर अशा या 2-3 पाऱ्या मी लाटणार आहे आणि आदूलाही मोदक भरायला देणार आहे. थोडंसं पिठाचा कोरडं पीठ हाताला लावून घ्यायचंय बोटांना. अशा हातात पारी पकड, अशा हातात पकड. आता मी कसा बनवते ते आधी बघ, 2 मिनिटं थांब. तुला शिकायचं आहे ना मोदक कसं बनवायचं ते. हे बघ, आता माझ्या हातात मी कसे अशी पकडली तशी पकडून ठेव. आता मी काय करते ते फक्त बघ. हा, हे बघ, याच्यात मी भरलेले आहे सारण, बरोबर आहे. स्टफिंग. हा, स्टफिंग सारण असं म्हणतात त्याला. आधी बघून घे मी काय करते ते. कशी पकडते बघ, फिंगर बघ. तुला बनवायचं आहे अजून, तुला मी टाकून देणार आहे त्याच्यामध्ये, तू आधी बघ. हा बघ आईकडे, आई कशी करते बघ आधी, नीट बघितलंस तर समजेल. तुला बनवायचं आहे ना, तुम्हाला कालच सांगून ठेवलं ना. आई तुझ्यासारखा ओके, माती सारखा. माती कुठली असते अशी? मातीचा कलर दिसतोय. ओके ओके, हा 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 हा, सारणला का? तो जागरीचा आहे ना बाबा, पतंजलीचा गुळाचाच असतो, त्याला कलर येतो असा. हे हो, आता हा असा झाला छान मोदक तयार. आता थांब. हा, आता पकडा. हा, पकड. आता मी याच्यात भरलेला आहे सारण. म्हणून हा,
हा. आणि आता तू कर आता हे आता बघ, आता ते हे मम्मा कशी बाबा, करते ऐक. बघ. तूच करतो. कर. व्हेरी गुड बस, गर्ल. बस, थांब जास्त आता फिरू नाही दे. दाबू. थांब जास्त फिरवू दे नाही आता. दाबू, थांब. हा, थोडस. व्हेरी गुड गर्ल. माझ्या हातात ठेव आणि तू कर, ठीक आहे? छान कळ्या पडतायत आता तुला. थोडीशी ताकद कमी पडते का प्रेस करायला? थोडं प्रेस कर, जास्त पण नाही ग की हाताला चिटकू. हा, कर प्रेस. आत नाही, बाहेर. हा जमलं. हा असं. हा, हे बाई कर प्रेस. हा, मी तुला देते, तू प्रेस कर. हा, एवढ्या जोरात नाही. खाली खाली बाई, इथे पकडायचंय बाई, इथे. हा असं. करेक्ट. हा, आता हे असं झालं ना, मी शेप देते हा तुझ्याला. तुझ्या फाडायचा नाही, असा फाटला की मग काय मोदक कसा होणार? होणार ना. होणार कसं आजूच्या मोदक करायचं ना, आजूच्या मोदक. हो ठीक आहे, ते छान होणार आहे आजूचं मोदक पण. ह्याच्यात अजून टाकू, थोडं कमी आहे ना. हा मोदक कोण खाणार? आजच खाणार आहे. पप्पानी सगळ्यांनी बनवायचा. सगळ्यांसाठी बनवायचा. वासा असा शेप द्यायचा. वाव, छान केलं ग. थांब 2 मिनिटं थांब. छान छान. हा बघ, हात जमलं का? हातात घ्या आजूच्या. अजूनही केला. प्रेस नाही करायचं, नाजूक असतो तो. छान छान. दाखव त्यांना सगळ्यांना. छान ना? आता करायचे पटकन सगळ्या. हो, त्यांना सांग तुम्ही पण असं मोदक करून बघा. त्याच्यात बघून सांग, कॅमेऱ्यात बघून सांगते. तुम्ही पण अशा मोदक करून बघा आणि आम्ही पण करून बघतो. हा, आणि तो आणि लागतो त्यांना कसा? सांग तुम्ही कसे झालं, तुमचा मोदक कसा झाला ते मला सांगा कमेंट करून. तुमच्या मोदक इकडे बघ. चांगला मोदक करून. माझे मोदक कशी झालाय? कोण खाणार आहे आदू मोदक? मी, आई, तू. आई कोणती? तू. हा, आणि पप्पा, मामा, बाबा. मामा. बर, बाबा. अजून नंदाई नाही ना आपल्याला. आता नंदाई नाही, ते काय करायचं आता? नंदाईन बाबा नाही, आता करणार काय? आता कोण खाऊ? पण सगळे खाऊ ना. आता सगळे खाऊ, पण आता नंदाई नसणार आहे. आता काय करायचं? नंदाई नसणार तर सांगतो. आली तर नंदाई आली ना की मग आपण करू परत, ठीक आहे? नंदाई बघ मी. नंदाई आली की आपण परत करू. पुरणपोळी द्यायची. पुरणपोळी कशी बनेल? तांदळाची भाकरी बनेल. भाकरी बनते, पुरणपोळी नाही बनत. भाकरीच कल्ली ना. बघ माझी लेक कशी मोदक करते पटापट. बघितलं का? कोण आहे माझी लेक? मी. तू माझी नात आहे. माझी लेक कोण आहे? माझी लेक कोण आहे? मम्मी. बरोबर. कसे छान छान मोदक शिकले बघ मम्मी. मी पण एवढे पटापट करणार ना मोठी झाली की? हे बघ तुम्ही कसे कल्ले. हो, छान छान. हो खरंच एकदम छान केलं ग. मस्त केलं. अजून छान करते मी. हो, आदू हुशार आहे बाबा. पीठ नाही करू द्या आता परत. बर कर. आदूला मध्येच काहीतरी खायची लहर येते ना. मध्येच मोदक, मध्येच लाडू, नाही का? सकाळी सकाळी पुरणपोळी, हो की नाही? एवढ्या सकाळी कोण देणार तुला डब्याला पुरणपोळी करून? कोणीच नाही देऊ शकत ना. 4 वाजता उठा. का ग पुरणपोळी स्कूलमध्ये? मैत्रिणींचं नाव सांग बरं एखाद्या. हृदया. छान नाव आहे ग हृदया. काय आणते हृदया डब्याला? म्हणजे काय ग? हृदय म्हणजे काय? हृदया मिनिंग काय? हृदयाचं मिनिंग काय सांग? स्पेलिंग नाही ग, मिनिंग सांग. आदू म्हणा मी लहान आहे अजून. हृदय म्हणजे काय माहितीये का? हार्ट. आपण हार्ट शेप करतो ना, हार्ट शेप माहितीये ना? हार्ट शेप. तर आपल्या बॉडी पार्ट मध्ये हे आपल्या आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये हार्ट असतं. हार्ट असतं ते. कशाचं म्हणजे आपला बॉडी पार्ट आहे तो. तू मोठी झाली की प्युरिफिकेशन करतं. आपण वॉटर कसं क्लीन करून पितो, तसं ब्लड पण क्लीन करावं लागतं. ब्लड क्लीन करायचं काम कोण करतं? हृदय. हृदय म्हणतात ना.
नाहीतर हृदयाला एवढी स्टोरी सांगशील बर का हृदयाची. त्याला म्हणतात हृदय. आणि हृदय म्हणजे काय? हार्ट. आणि हार्ट शेप म्हणजे हृदयाला म्हण. तुला माहितीये का तुझ्या नावाचा शेप पण असतो, हार्ट शेप असतो. तिच्या नावाचा हार्ट शेप असतो. त्या नावाचा मिनिंगच हार्ट आहे. हार्ट क्लीन पाहिजे. तुझ्या नावाचं मिनिंग काय? अद्विता. अद्विताचं मिनिंग काय आहे? हार्ट. नाही. अद्विता म्हणजे काय? अद्विता. अद्विता म्हणजे काय? अद्वी म्हणजे पहिली, द्वितीय नाही, फर्स्ट. हो, अद्वी. अद्वितीय असतं ते. गणपती बाप्पा कसा? गणपती बाप्पाचं नाव काय? अद्वी. माझ्या तुझं गणपती बाप्पाला झालाय ना जन्म, म्हणून तुला एवढे मोदक आवडतात. मामा आणि आदू. मामा आणि आदू अंगारकीचे मोदक खातात. छान. बरं मला सांग आदू, तुला स्कूलमध्ये काय काय शिकवतात ग? अरे आपले ब्लॉग्स आवडले की नाही? सगळ्यांना विचारलंच नाही आपण. आपले ब्लॉग आवडले का सगळ्यांना? विचार सगळ्यांना. कॅमेऱ्यात ब्लॉग्स बघताय की नाही? आमचे ब्लॉग बघलाय का नाही तुम्ही? आदू काय काय नेते टिफिनला? काय काय आहेत ना पण ते तुझ्या गेल्या वर्षीचे ब्लॉग्स आहेत ना? आताचे ह्या वर्षीचे आम्ही टाकू, पण आता गेल्या वर्षीचेच नाही संपले आमचे अजून. काय करायचं आता काय काय? आता ते पहिले टाकायचे आणि मग आता आणि मग त्यांना गेल्या वर्षीची छोटी छोटी आदू बघायला मिळेल है ना? हो. छोटी होतीस ना तेव्हा तू? हो. आता मोठी झालीस ना? तुझ्या स्कूलचं नाव काय सांग त्यांना? सेंट मेरी. सेंट मेरी. हे बघ मम्मा आणि मी करते. तू पण मोठी झाल्यावर माझ्यासोबत मोदक करशील ना? हो, आदूला सगळे काय ग आदू? हे बघ इथे मी आणि मम्मा कशी मोदक करते. तुझी का? मी आणि माझी मम्मा करते ना, मग तू आणि मी आपण असे दोघी मोदक करूया ना आपण. पाहिजे ना. करायला तर पाहिजे की नाही? हे बघ छान 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 बोला ना. पाऊस पडाय काय? छान छान बोला ना. पाऊस पडाय काय? छान. पुरणपोळी बनवली मी. काय पुरणपोळी? मोदक नाही संपत तर पुरणपोळीची काय आठवण येते ग तुला? सारखी पुरणपोळी आपण करू, पण आज नाही. आता हे गोड गोड भरपूर झालं. उद्या माहिती का काय आहे? तू उद्या काय माहितीये का तू? काय माहिती का उद्या? काय? एकादशी. आणि आम्ही माहितीये का कधी जाणार आहे मंदिरात? रात्री 12 वाजता विठ्ठल मंदिरामध्ये. हा, मी पण जाणार. तुम्ही जर आले तर छानच आहे. मी आणि मामा तर हा आम्ही तर 12 वाजता सुरू होते ना. काउंट कर चल मोदक किती झाले अजून. बघा पटकन मोजा. काउंट कर किती झालेत मोदक. 1 2 3 4 असं काउंट कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. थांब आपण इथून स्टार्ट करूया. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 ऐक 17 18 इकडे 18 किती झाले? 18. गोमय दिसतोय छान. अगो बाई गमूला दिसतोय छान का? आधी तुला गाणं बोल बरं. बोल गाणं. कुमुकुदराची चमक माझ्या दिसतोय छान. जाऊ नको ना, छोडू ना माझे थकल्यांना. अजून कुठला येतो तुझा? छान मस्त छान बोल एकदम मस्त. तुझी दया वाढवशी हे नाद माझ्या घरी. तुझे गाशा कैवानी तुझी माझी रोज हे फाळी लवकर तू माझ्या घरी. देवा मोरया. आई बोलायचे ते. हे देवा मोरया माझ्या. बरं तू छान बोल मग. छान बोल. तुझी दया वाढवशी हे नाद माझ्या घरी.
तुझी निगाशाय काही म्हणे तुझी माझी दोस्ती हॅलो भारी हॅलो तर तू माझ्या घरी मैया माया मैया ही गलागाय तुझ्यावरी हे देव स्वागताला असं काय आहे का? हे देवा मैया माझ्या मैया ही गलागाय तुझ्यावरी शमरी सारी पंपांच्या माझ्या शाया वनानी आनंद भक्तांच्या फिरला वारी ना 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 हा ना 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 हा ना 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 ना. बरं, म्युझिक पण झालेलं. आता दुसरं एखादं, तुझ्या अजून एखादं दुसरं. हाय जगात भारी बाप्पा माया ना दुखला हाय जगात भारी बाप्पा माझ्या श्रीकृष्ण गोविंद मला अजून शिकवलं. गोविंद रे मुरारी हे नाथ नाया वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ वासुदेवा. कोणी शिकवलं आदूला हे? माझ्या पप्पाने. वाव. अजून कुठलं आहे सांगा, एखादं म्हण बरं अजून छान छान. राधाचं आहे का? बोल बोल बोल. ते गाणं कोणतं? तुकू मुकू डोळे तुझे म्हणून. तुकू मुकू डोळे तुझे मकुले काय म्हणून माझ्या दिसतशान. अजून तसं नाही तसं नाही. तर मंडळी हे बघा, आदूशी गप्पा मारता मारता आदूच्या मम्मीने पटापट मोदक वळलेले आहेत. 2-3 फक्त मोदक मी वळलेले आहे. मी पटापट पाऱ्या करून दिल्या आणि आदूच्या मम्मीने मोदक वळलेले आहे. पाणी गरम झालेलं आहे, चाळणी त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. भांड्यामध्ये मी मगाशी दाखवल्याप्रमाणे तांब्यावर पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यावरती मी चाळणी ठेवली. चाळणीवरती केळीचं पान ठेवलं तर उत्तमच आहे. नसेल तर थोडासा तेलाचा हात आपल्याला लावायचा आहे. गणपतीचं पण हळदीचं पण पान ठेवतात. हो, हळदीचं पण ठेवतात. त्याला एक छान वास येतो. हा, मोदक उकडताना तुम्ही पाण्यातून असे डुबवून आणि नंतर ठेवले याच्यामध्ये तरी सुद्धा चालतात. किंवा मी आता इथे तुम्हाला दाखवणार आहे की मी मोदक ठेवणार आहे आणि फक्त त्याच्यावरती शिक्का मारणार आहे. तर त्याच्याने सुद्धा मोदक चिटकत नाहीत. मी दुसऱ्या दोन्ही याच्यातून कुठलाही करू शकता. अगोदर पाण्यात बुडवून मोदक ठेवा किंवा एक पाण्याचा शिक्का याच्यावरती मारू शकता. थोडंसं हातावरती पाणी घेऊन मी फक्त असं सगळ्या बाजूने शिक्का मारलेला आहे. याच्यावरती मी ठेवते झाकण. 15 मिनिट आपल्याला हे छान वाफेला देऊन घ्यायचे आहे. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपल्याला लागत नाही, कारण त्यातच मस्त हे मोदक वाफवल्या जातात. 15 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, असं आपल्याला इथे चेक करायचे आहे. तर छान आपले हे मोदक तयार झालेले आहे. 15 मिनिटांमध्ये मोदक तयार होतातच. हे बघा, गॅस मी बंद करते आणि असेच उघडे, म्हणजे याच्यावरचं झाकण मी काढलेलं आहे, तर उघडे 5 मिनिटं मी असेच ठेवणार आहे. त्यानंतर हे जरासं थंड झालं, ही वाफ कमी झाली की हे मोदक मी काढून घेणार आहे. मोदक आपले इथे तयार झालेले आहेत. मंडळी, ह्या पद्धतीने मोदक करून बघा. गरमागरम फक्त असताना मोदक काढू नका, नाही तर मग मोदक खालून चिटकतात. तर थंडगार झाल्यानंतर मोदक काढा. या पद्धतीने मोदक करून बघा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.